देवचनाला मान महिमा आणि धन्यवाद असो. आपण प्रार्थना करूया आणि आजच्या स्तुती प्रशंसा या विभागाला आपण सुरुवात करूया. पवित्र पवित्र देव बापा, आम्ही जसे आहोत तसे तुझ्या हाती स्वतःला स्वाधीन करीतो. आम्ही प्रभू तू जो महान परमेश्वर आहे तुझी स्तुती आराधना करण्यासाठी जमा झालेला असताना आम्हाला तू प्रभू आवाज दे. आम्हाला परमेश्वर पिते आपल्या पवित्र आत्म्याचा अभिषेक कर येशूच्या नावाने आमेन. ज्यावेळेला आज आपल्याबरोबर स्तुती आणि प्रशंसा या विभागामध्ये महिला आलेल्या आहेत आणि आपण त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करूया. आणि ते जे गीत आपण गाणार आहे त्यांच्यासोबत ही गीते 15 ऑगस्टला सुद्धा गायली जाणार आहेत शिबिरामध्ये आणि म्हणून त्यांची पण प्रॅक्टिस होईल. पहिलं गीत आहे हो तेरी स्तुती आराधना. परमेश्वरासारखा या सर्व पृथ्वीवरती कोणी नाही आहे. त्या परमेश्वराला सोडून आम्ही काही करू शकत नाही, कारण आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा सर्व समर्थ प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि तो आमचा तारणारा आहे. सदा सर्व काळ तो जिवंत राहणारा प्रभू आहे. म्हणून यावेळेला आपण दुसरं गीत गाऊया, मोठ्या आनंदाने गाऊया. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुग आहे. रडे या तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुग आहे.
येशू मसीह की. तुमच्या चेहऱ्यावर आनंद मला आज दिसत नाहीये. का बरं असं? काय झालंय? येऊ का प्रार्थनेला सगळ्यांच्या घरी एका दिवसात? काय प्रॉब्लेम आहे? आपण गातोय खरं, ओठ हलतायत आपले, पण जोश नाहीये, आनंद नाहीये. आणि म्हणून पुढचं गीत आपण मोठ्याने आनंदाने हास्य चेहऱ्यावर आणून करूया. त्या प्रभू कुठे असेल इथे, तो आमच्याकडे पाहत असेल, त्याला किती दुःख वाटत असेल. यांचे चेहरे का असे काळवंडलेत, नाही का? आणि म्हणून आपण आनंदाने स्मित हास्य देऊन प्रभूला, प्रभूच्या नावाला धन्यवाद देणार. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. Come on. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. 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 पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. नया जीवन यीशु में, दूसरा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. नया जीवन यीशु में, दूसरा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. बोलो. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. बोला. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. 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 हालेलुया. बोला. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. साजे के शब्द में, दूतों के संग में आएगा यीशु राजा. साजे के शब्द में, दूतों के संग में आएगा यीशु राजा. शरणागत में हम सुपत्र होकर महिमा में जाएंगे. शरणागत में हम सुपत्र होकर महिमा में जाएंगे. बोला. आनंदी आनंद है मेरे यीशु के चरणों में. 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 कारण आमच्या प्रभू येशू सारखा दुसरा कोणी नाही. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून आपण यावेळेस शेवटचं गीत गाणार आहे. तुझसा इस जहां में और कोई है नहीं, तुझ बिना आसरा मेरा है न कहीं. जहाँ में और कोई है नहीं, तुझ बिन आसरा मेरा है ना कहीं. प्रभु तेरी बाहों में प्रियतम मेरे, तू ही मेरा सर्वस्व
गात असताना आपण आपली अंतःकरणे प्रभू समोर उघडी करूया, आपले जीवन प्रभूला पुन्हा समर्पित करूया, कारण तो आमचा आसरा आहे. तुझी आम्ही स्तुती केवढी करावी प्रभू तेवढी कमीच आहे, कारण प्रभू तू स्तुतीस पात्र असा आमचा प्रभू आहेस. इस्रायलच्या स्तवनामध्ये वस्ती करणारा तो आमचा देव आहेस आणि म्हणून स्तुतीपूर्ण अंतःकरणाने प्रभू आम्ही तुझ्या हाती स्वतःला स्वाधीन करीतो. तो आमचं सहाय्य कर प्रभू, येशूच्या नावाने आमेन. तुझ्या वचनाकडे आम्ही लक्ष देत असताना तो आम्हाला समजदार अंतःकरण दे. ऐकून सोडू नये तर ते माझ्यासाठी आहे. या भावनेने प्रभावी तुझं वचन सांगावं आणि ऐकावं म्हणून तो आम्हाला कृपा मिळेल. येशूच्या नावाने आमेन. आज पेंटेकॉस्ट नंतरचा 9वा रविवार आहे आणि पंचांगामध्ये एकाच गोष्टीचे अगत्य आहे असं येशू ख्रिस्ताने मातेला म्हटलं.
हा विषय आहे, पण गेले 3 वर्ष मी त्यावरती बोलत आहे आणि म्हणून थोडंसं त्याला अनुसरून वेगळा विषय घेतलेला आहे आणि तो असा आहे की फिलिप्पियरास पत्र जे वाचण्यात आलेलं आहे 3रा अध्याय 7 ते 14 या वचनावरती आपण विशेष लक्ष देणार आहे आणि मननासाठी आणि उपदेशासाठी 12 ते 14 ही वचनं घेतलेली आहेत. हा जो शास्त्रपाठ आहे, मी असं ठरवलं की थोडंसं शुभवर्तमानाकडून पत्राकडे जावं आणि पत्रामधून देवाच्या वचनातून तुमच्याशी बोलावं. हा जो शास्त्रपाठ आहे हा 2 गोष्टी आमच्या समोर प्रगट करतो. पहिली गोष्ट संत पाऊल आम्हाला शिकवत आहे की ख्रिस्ताकरिता सर्व गोष्टी हानिकारक आम्ही समजाव्यात आणि दुसरी शिकवण आहे आणि ती म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये वरील पाचारण जे देवाचे बक्षीस आहे ते मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करावा. या 2 गोष्टी या शास्त्रपाठामधून देव आम्हाला शिकवत आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे भूतकाळामध्ये आम्ही मिळवलेला मान सन्मान, आम्ही मिळवलेल्या बक्षिसा, आम्ही मिळवलेल्या मान मरातब, आम्ही मिळवलेलं स्टेटस किंवा आमची जी काही धार्मिकता होती आणि आहे त्याकडे आम्ही दुर्लक्ष करावे आणि आमचा फोकस, आमचं ध्येय आणि आमचं लक्ष हे ख्रिस्ताबरोबर असणारं आमचं जे भविष्य आहे त्याकडे आम्ही लावावे असं प्रभू आम्हाला शिकवतो आणि त्याकरता आम्ही ह्या जीवनामध्ये प्रयत्न करायला हवा. आणि म्हणून या शास्त्रपाठाकडे मी वळत आहे. पहिला मुद्दा आहे आपल्या चर्चा ग्रुपवर आलेला आहे. फिलिप्पियरास पत्र 3रा अध्याय 12व्या वचनामध्ये संत पाऊल असं म्हणतो की कह्यात घेणे, एवढ्यातच मी मिळवले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागलो आहे. एवढ्यातच मी मिळवले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही, तर त्यासाठी ख्रिस्त येशूने काय केलेलं आहे, मला आपल्या कह्यात घेतले. कह्यात घेतले म्हणजे आपण आपल्या कह्यात घेतले आणि ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागलो आहे. देवाने, परमेश्वराने ख्रिस्त येशूच्या द्वारे आम्हाला कह्यात घेतलेला आहे, आम्हाला त्याच्या ताब्यात घेतलेला आहे, आम्हाला त्याच्या नियंत्रणामध्ये घेतलेला आहे. आणि म्हणून आता मी स्वतःला काय करायला पाहिजे, ताब्यात ठेवायला पाहिजे, मी स्वतःला नियंत्रणात ठेवले पाहिजे आणि त्यासाठी मी प्रयत्न करत आहे असं संत पाऊल शिकवतो. आणि पुढे तो असं म्हणतो 13व्या वचनामध्ये, बंधूंनो ते मी मिळवले असे मानत नाही, परंतु एक गोष्ट आहे की जी मी करण्याचा निश्चय करीतो, जे भूतकाळामध्ये मी केलेलं आहे ते मी विसरतो आणि जे माझ्या पुढे आहे ते मिळवण्याचा मी प्रयत्न करतो. एखादा पापी माणूस जेव्हा इथे समोर साक्ष देतो ना, आमच्या मनात पहिली भावना काय होते, माहिती आठवण आहे. म्हणजे त्याच्या जुन्या जीवनाचं आम्ही काय करतो, आठवण करतो, स्मरण करतो. त्यामुळे समोर साक्ष देणारी व्यक्ती कशा प्रकारे त्याचं जीवन बदललेलं आहे, कशा प्रकारे देवाने त्याच्या जीवनात कार्य केलेलं आहे, आशीर्वाद दिले, हे ऐकून आनंदी होऊन त्याच्यामध्ये आशीर्वाद मिळवण्याचं सोडून त्याच्याकडे नकारात्मक भूमिकेतून आपण पाहतो. मग तो जर पापी आहे तर आम्ही कोण आहे? ही भावना आमच्या मनातून काढावी, ही शिकवण फार मोठी आहे प्रियानो. आणि मंडळीला परमेश्वर या पत्रामधून देत आहे की आम्ही मागील गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करायला हवे. आणि त्याबाबत आम्हाला पाहायला मिळतं, संत पावलाने प्रभू येशूचा स्वीकार केला तेव्हापासून 25 वर्ष झालेले आहेत जवळपास. तो प्रभूमध्ये वाढतच आहे, प्रभूमध्ये वाढतच आहे. विश्वासू जीवन तो जगत होता. त्याने स्वर्गीय दृष्टांत पाहिलेले आहेत आणि त्याला तो असं म्हणतो की 3ऱ्या स्वर्गापर्यंत परमेश्वराने उचलले गेलेलं होतं आणि तेथे त्याने जे पाहिलं 3ऱ्या स्वर्गामध्ये त्याला ते शब्दात मांडताच येणार, त्याला ते शब्दात मांडताच येणार. तो सांगू शकला नाही, तो त्याबद्दल बोलू शकला नाही. तो 100% देवाच्या कार्यासाठी वाहिलेला होता आणि तरीही म्हणतो मी परिपूर्ण झालेलो नाही. कधी कधी मला काही लोक भेटतात, कमिटीचे लोक, आमच्या काळामध्ये आम्ही असं केलं, मग आता का करत नाही?
म्हणजे तुम्ही काय पदावर असल्यावरच कामं करणार का? तुम्ही पदावर असल्यानंतरच प्रशंसासाठी कामं करता का? किंवा काही सेवक लोक भेटतात, हो आम्ही आता आमच्या त्या काळामध्ये खूप काम केलं, मग आता काम करत नाही. तुम्हाला आता कोणी थांबायला सांगितलेलं आहे? प्रभू आम्हाला या ठिकाणी संत पावलाच्या जीवनातून या बारीक सारीक गोष्टी शिकवत आहे आणि 100% त्याने आपलं जीवन प्रभूसाठी दिलेलं आहे, सेवा करत आहे. आणि तरी म्हणतो की मी परिपूर्ण झालेलो नाही, मी एवढ्यात ते बक्षीस मिळवलेलं नाही. वरील पाचारण जे आहे ते मिळवण्यासाठी मी रात्रंदिवस झटत आहे, काम करत आहे. म्हणून संत पाऊल हा सर्व विश्वासणाऱ्यांच्या मध्ये मोठा प्रौढ विश्वासणारा ख्रिस्ती होऊन गेलेला आहे. कारण त्याला उच्च पाचारण प्रभूने केलं होतं. तेच पाचारण प्रभू आज आम्हालाही करत आहे त्याच्या वचनाच्या द्वारे. फक्त आम्ही आमचं पाचारण ओळखलेलं नाही. आणि वरील पाचारण काय म्हणतो संत पाऊल? वरील पाचारण हे जे बक्षीस आहे, हे जे बक्षीस आहे ते मिळवण्याचा मी प्रयत्न करत आहे. किती सुंदर वचन आहे. वरील पाचारण हेच आमचं बक्षीस आहे. परमेश्वराने आम्हाला कॉल केलेला आहे त्याच्या सेवेसाठी, त्याच्या मंडळीमध्ये राहून त्याचा गौरव करण्यासाठी, देवाच्या राज्याची घोषणा करण्यासाठी आम्हाला त्याने निवडलं. हे आमचं पाचारण आहे आणि हेच आमचं बक्षीस आहे. पण ते बक्षीस आम्ही स्वीकारत नाही. ते बक्षीस आम्ही कह्यात घेत नाही. ते बक्षीस आम्ही ताब्यात घेत नाही. वचन 12, ज्या बक्षिसासाठी ख्रिस्त येशूने मला ताब्यात घेतले ते बक्षीस मिळवण्याचा मी प्रयत्न करीतो असं तो म्हणत आहे. मी प्रयत्न करतो, मी कह्यात घेत आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करत आहे. किती सुंदर आहे. पाऊल म्हणतो ते मिळवण्याचा मी प्रयत्न करतो. याचा अर्थ हे जे बक्षीस आहे, हे जे पाचारण आहे ते आम्ही मिळवू शकतो. ते परमेश्वराने दिलेलं पाचारण आम्ही स्वीकारू शकतो. आपल्या अंतःकरणामध्ये त्याचा स्वीकार करू शकतो. कबरीतल्या व्यक्तीला जाऊन आम्ही सांगू शकत नाही किंवा त्यांच्याकडून जिवंत होऊन त्यांनी बक्षीस मिळवावं ही अपेक्षा आम्ही करूच शकत नाही. कारण आम्ही जिवंत आहोत आणि आमच्याकडून परमेश्वर वरील पाचारण सोबेल असं आम्ही अनुकरण करावं, अनुसरण करावं हे तो आमच्याकडून अपेक्षा करत आहे. आणि म्हणून प्रियानो, आम्ही पापामध्ये मेलेले होतो, पण अशा अवस्थेमध्ये आम्ही ख्रिस्ताचं अनुसरण कसं करणार? आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जो कोणी विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, त्याच्या पातकांची क्षमा होईल आणि त्याला सार्वकालिक जीवन प्रदान करण्यात येईल असं म्हटलेलं आहे. आमचा ख्रिस्त येशूमध्ये नवा जन्म झालेला होणं गरजेचं आहे. ज्याला इंग्लिश मध्ये बॉर्न अगेन म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? बॉर्न अगेन, न्यू बॉर्न. आम्ही ख्रिस्तावरती जेव्हा विश्वास ठेवतो, त्याला आपला तारणारा देव म्हणून स्वीकारतो, आमच्या पातकांची स्थिती आम्ही कबूल करतो आणि ते सोडून आम्ही पुन्हा नव्याने चालण्याचा प्रयत्न करतो, त्या अवस्थेला नवीन जन्म असा म्हटलेला आहे. ख्रिस्त येशूमध्ये त्या मृतावस्थेमधून, त्या पापाच्या खाईमधून, दलदलीमधून ज्या वेळेला आम्ही बाहेर येतो त्याला नवा जन्म म्हटलेला आहे, बॉर्न अगेन म्हटलेला आहे. म्हणजे याकरता ख्रिस्ताने आमच्या जीवनात ताबा घेणं महत्वाचं आहे. मी येशूला स्वीकारतो म्हणजे त्या येशूला मी माझा ताबा देत आहे, त्याला मी माझा देव समजतो, माझ्या जीवनाचा अधिकार मी त्याला देतो, माझं नियंत्रण करण्यासाठी मी त्याला अधिकार देतो. अधिकार. येशूने आमचा ताबा घेतला. ती वेळ आठवा, तो समय आठवा, तो प्रसंग आठवा. प्रियानो, ज्या वेळेला परमेश्वरने तुमचा ताबा घेतलेला आहे, ज्या वेळेला परमेश्वरने तुम्हाला आणि मला कयात घेतलेला आहे, जर त्याने आम्हाला कयात घेतलेला आहे, जर त्याने आम्हाला मिठी मारलेली आहे, जर त्याने आमची जबाबदारी स्वीकारलेली आहे, त्याचा अर्थ असा आहे की आमची पण काहीतरी जबाबदारी आहे. आणि तेच संत पाऊल म्हणतो की मी ते कयात घ्यावे यासाठी प्रयत्न करत आहे. परमेश्वराने दिलेला आहे आणि मला ते घ्यायचं आहे. आणि म्हणून यावरून आम्हाला शिकायला मिळतं, पहिली गोष्ट आहे विश्वासियांच्या जीवनामध्ये घडायला हवी आणि ती म्हणजे ख्रिस्त येशूने आमचा ताबा घेणे. ख्रिस्त येशूने तुम्हाला आणि मला आपल्या कयात घेणे हे फार महत्वाचं आहे. 1 मिनिट आपण स्वतःला विचारूया, काय प्रभू येशू ख्रिस्ताने मला त्याच्या कयात घेतलेला आहे का? कयात घेतलेलं. जेव्हा एखादं बाळ
त्याला त्याची आई कह्यात घेते त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पहा, त्याला किती सुखकारक असा आल्हादकारक असा अनुभव येतो. मी माझ्या मातेच्या किंवा मी माझ्या पित्याच्या कह्यामध्ये आहे, सुरक्षित आहे, प्रेमाच्या त्या सावलीमध्ये आहे. किती किती सुंदर आहे तो सहवास. ख्रिस्ताच्या कह्यामध्ये तुम्ही आहात काय, मी आहे काय, हा प्रश्न आपण स्वतःला विचारूया. म्हणजे जर त्या प्रश्नाचं उत्तर जे काय असेल त्याच्यावरून आम्हाला समजेल की आम्ही त्या ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणात घेतलेला आहे का, आम्ही त्या ख्रिस्ताच्या नियंत्रणाखाली आहोत का. आम्हाला पापाची जाणीव होऊन वरून ख्रिस्तामध्ये आम्ही जन्मायला हवे, पवित्र आत्म्याच्या द्वारे आमचा जन्म व्हायला हवा. आणि म्हणून ख्रिस्ताने आमचा ताबा का घ्यावा हा प्रश्न आहे. मी का द्यावा माझा ताबा, कारण मी जर माझा ताबा त्याला दिला, मी जर माझं कंट्रोल त्याला दिलं तर मला काहीच करता येणार नाही. माझ्या इच्छेप्रमाणे मला वागता येणार नाही, बोलता येणार नाही, काही गोष्टी करता येणार नाही. मग मी ख्रिस्ताने माझा ताबा घ्यावा म्हणून स्वतःला त्याच्या हाती का स्वाधीन करावं. काढा माझ्या बरोबर रोमकरास पत्र 8 अध्याय 28 वचन. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्यांच्या संकल्पनाप्रमाणे बोलविण्यास देवाच्या करुणेने मी सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. किती सुंदर वचन आहे. आपल्याला ठाऊक आहे की देवावर जे प्रेम करतात म्हणजे त्याच्या योजनेप्रमाणे काय करत आहेत, बोलावलेले आहेत. देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होत असतात. ही परमेश्वराची योजना आमच्या जीवनामध्ये आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या भूतकाळातील, वर्तमान काळातील आणि भविष्यातील सगळ्या गोष्टींच्या मधून आम्हाला तारणाचा मार्ग दाखवलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा तारणाचा मार्ग आहे. देवाच्या प्रतिमेच्या रूपात आम्हाला बदलले जावे याकरता प्रियानो आम्हाला देवाने पाचारण केलेलं आहे. मोशेला देवाने पाचारण केल्याने सांगितलं सिनाय पर्वतावरतीच, आणि त्या ठिकाणी प्रभू देवा त्याच्याशी बोलला, त्याला भेटला, त्याचं रूपांतर झालेलं आहे. त्या पाचारणामध्ये देवाचं सामर्थ्य, देवाचं तेज त्याच्यामध्ये उतरलेलं आहे. जेव्हा आम्ही आमचं जीवन प्रभूच्या ताब्यात देतो तेव्हा प्रभूचा प्रकाश, प्रभूचं तेज, प्रभूचं सामर्थ्य आमच्यामध्ये आल्याशिवाय राहत नाही. हो प्रिया, कारण आम्ही त्याच्या सानिध्यामध्ये असतो, आम्ही त्याच्या जवळ असतो. म्हणून जेव्हा देव आमचा ताबा घेतो तेव्हा देव आम्हाला कयात घेतो, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की आम्ही किंवा मी आता स्वतःला कयात घ्यायला हवे. पण मग ते काय आहे की ज्याला संत पौल 14व्या वचनामध्ये म्हणतो, फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय, ख्रिस्त येशूमध्ये देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचा पद जिंकण्यासाठी मर्यादेवरील कोणीकडे मी धावतो, हेच एक माझे काम आहे. किती सुंदर वचन आहे. ख्रिस्त येशूच्या ठाई देवाने जे पाचारण केलेले आहे, वरील पाचारण, स्वर्गीय पाचारण, आशीर्वादित पाचारण जे आहे त्याचा अर्थ काय होतो प्रियानो. आणि मग मी जरासा विचार करायला लागलो आणि मग मला असं दिसून आलं की देवाची इच्छा आणि देवाचा जो मार्ग आहे तो माझ्या जीवनात पूर्ण व्हावा म्हणून देवा मला संधी देत असतो, पाचारण करत असतो, बोलावत असतो, आणि तेच माझं बक्षीस आहे. त्याच्या संबंधीचं जे बक्षीस आहे ते घेण्यासाठी संत पौल असं म्हणतो, मी संयमाने शर्यतीत धावत आहे, ज्याच्याद्वारे मी या जगासाठी आशीर्वाद व्हावे. अब्राहाला देवाने हेच सांगितलं, तुझ्याद्वारे, तुझ्या संतानाच्या द्वारे सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील. कोण होतील? सर्व राष्ट्रे. तुमच्याद्वारे इतर लोक आशीर्वाद होण्याकरता तुम्ही त्यांच्यासाठी आशीर्वाद झाले पाहिजे. यू शुड बिकम अ ब्लेसिंग टू गिव्ह ब्लेसिंग टू अदर्स. तुम्ही आशीर्वादित आहात का? तुम्हाला मिळालेला आशीर्वाद तुम्ही इतरांना देता का? आणि यानुसार आम्ही आपले कर्तव्य ठरवले पाहिजे की आम्ही आमचा जो विश्वास प्रभू येशूवर आहे, ज्या देवाने माझा ताबा घेतलेला आहे त्या देवाला आता माझ्याद्वारे काम करण्यासाठी वाव दिला पाहिजे, वाव दिला पाहिजे. प्रभुदेव बापाने मोशेला सांगितले की तुझा माझ्या गुलामगिरीमध्ये असलेल्या सर्व वंशजांना तू बाहेर काढ. आणि तो काय म्हणाला, त्याकरता तुला कोणासमोर उभं राहायचं आहे? फारो पुढे उभं राहायचं. तो काय म्हणाला प्रभूला, प्रभू मी
मला बोलता येत नाही. मारामारी करायला सांग, भाला मारायला सांग, कारण त्याच्यामध्ये तो तरबेज झाला होता ना. तलवार चालवायला सांग, कारण तो राजदरबारामध्ये वाढलेला होता, कौशल पारंगत होता. आणि मग जेव्हा फारोसमोर बोलायची वेळ आली त्यावेळेला तो थरथर कापू लागला. प्रभूला म्हणाला, प्रभू मी जड ओठाचा आहे, जड जिभेचा आहे, मला बोलता येणार नाही. आम्ही कारण सांगतो प्रियानो, पण आम्ही देवाची योजना कृतीमध्ये घडण्यासाठी आणण्यासाठी प्रभू आमचा उपयोग करतो. त्याच्यासाठी त्याने आम्हाला निर्माण केलेला आहे हे आम्ही विसरतो. दुसऱ्या मुद्द्याकडे मी वळत आहे. फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 13व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, आम्ही एकदा प्रभूला स्वीकारलेला आहे, एकदा आम्ही त्या पाचारणाचे अनुकरण करत आहे, तर आम्ही पुन्हा मागे जाऊ नये. जर आम्ही ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे तर या 13व्या वचनामध्ये पाऊल आम्हाला सांगतो की त्या कृती कोणत्या आहेत, आम्ही मागे जाऊ नये यासाठी काय करायचं आहे. आणि पहिली गोष्ट तो असं म्हणतो, काय म्हणतो, मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करू. मागील गोष्टीकडे सैतानी वृत्ती जी असते ना, ती सैतानी वृत्ती आम्हाला आमच्या जीवनात मागे मी काय काय वाईट केलेलं आहे, मागे मी काय चुका केलेल्या आहेत, मागे मी काय अपयश मला मिळालेलं आहे, मागे मी काय चुकीचे निर्णय घेतले, हे माझ्या मनात आणत असतो. काय करत असतो, वारंवार आणतो. ज्याच्यामुळे तो मला खजील करतो, ज्याच्यामुळे तो मला निराश करतो, निरुत्साही करतो. आणि मग आम्ही स्वतःला समजतो मी पापी आहे, मी काही काम करायची, मी सेवा करायची, मंदिरामध्ये जायचं, शास्त्रपाठ वाचायचं, प्रार्थना करण्यासाठी मी पात्र नाही, अशी भावना आमच्यामध्ये हा सैतान निर्माण करत असतो. आणि मग जर आमच्यामध्ये जर आम्ही मजबूत असू तर आमच्या जवळपास असणारी माणसं, आमच्या संपर्कात येणारी माणसं आम्हाला आमच्या जुन्या जीवनाच्या घटनांचा उल्लेख करून आम्हाला सैतानाप्रमाणे, कारण त्यांना सैतानाने ग्रासलेलं असतं, ते आमच्यावरती हल्ले करतात, आम्हाला आमच्या वाईटाचा स्मरण करून आठवण करून देतात. अशा माणसांपासून दूर राहा. काय गरज नाही त्यांची ना, आहे का गरज? गरज नाहीये ना. त्या पेत्राला पण येशू काय म्हणाला, सैताना मागे. काय म्हणाला, त्या स्वतःच्या शिष्याला येशू काय म्हणतो, सैतान म्हणतो, सैतान म्हणतो. आणि म्हणून प्रियानो, जे आमच्या जुन्या जीवनातील घटनांचा आठवण करून देतात, कारण ते तुम्हाला प्रभूमध्ये वाढू देणार नाही. सैतानाने त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामुळे ते तुमचा नाश करण्यासाठी तुमच्या वाईट गोष्टी आहेत, तुमच्या ज्या वाईट चुका आहेत, तुमच्या ज्या वाईट गोष्टी प्रभूला न आवडणाऱ्या त्या तुमच्या हातून घडलेल्या आहेत, त्या तुम्हाला ते स्मरण करून देतात. आणि म्हणून या गोष्टी आमच्यावर प्रभुत्व करणाऱ्या आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे असं संत पौलुस शिकवतो. आणि तो असं म्हणतो की मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे मी लक्ष लावलेले आहे. मागील गोष्टी, आमचे मन आहे ना, कधी कधी आमचं मनच आमचा शत्रू असतं. त्या पाठी काय म्हणतात त्याला, राक्षस, बरोबर आहे. आमचं मनच आमचं शत्रू असतं. काय करायला जावं तर असं असं नको, हे मला नाही जमत. हे कोण सांगतं? हे आमच्यामध्ये असलेला सैतान आम्हाला तो सांगत आहे, हे तू करू शकत नाहीस, तू अशक्त आहेस, तू दुर्बळ आहेस, तू पापी आहेस, तू ही गोष्ट केली आहेस. आणि आम्हाला त्या गत जीवनातील घटनांची आठवण करून देतो. इतरांना आम्ही दिलेला त्रास त्याची आठवण करून देतो. तुम्ही तसे बोलले होते ना, मग मी काय करायला जायचं आहे ना, ते राहूनच जातं. कारण तुम्हाला मी काय केलं याची आठवण करून देतो. तुम्ही असे बोलले होते ना. म्हणजे सैतान कशा प्रकारे आपल्या देवाच्या लोकांचाच उपयोग आमच्या नाशासाठी करतो हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. तो आम्ही ज्याला दुःख दिलेलं आहे त्याची आठवण करून देतो. आम्हाला जरी नसली तरी समोरचा आम्हाला आठवण करून देतो. आणि हे वाईट आहे, हे वाईट आहे. हे मंडळीमध्ये असू नये,
हे सैतान आणि सैतानी मनोवृत्तीची माणसं करत असतात की जेणेकरून आपण त्या आठवून स्वतःला दोषी ठरवावे आणि ख्रिस्ताच्या योजनेमध्ये ख्रिस्ताने माझ्यासाठी जे माझ्याकडून कार्य करून घ्यायचं ठरवलेलं आहे त्याच्यापासून मी दूर जावं, चर्च पासून मी दूर जावं आणि म्हणून तो विश्वासदारांना दोषी ठरवतो आणि इतरांनी देखील आम्हाला दोषी ठरवावं यासाठी त्यांची मने पण सैतान काबीज करतो. म्हणून विश्वास म्हणाला, जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. आम्ही लक्षात घ्यायला हवे की जशी पूर्व पश्चिमेपासून दूर आहे तसे देवाने आमच्या पापांची क्षमा केलेली आहे. कशी केलेली क्षमा? पूर्व आणि पश्चिम एकमेका भेटतात का? कुठं नाही भेटत. तशा प्रकारे तुमच्या पापांची माझ्या पापांची परमेश्वराने क्षमा केलेली आहे. ती पापे पुन्हा एकत्र येऊ याची काळजी परमेश्वराने केलेली आहे. एक संदेशवाहक उदाहरण तुम्हाला सांगतो मित्रांनो. कोरी टेन बुक नावाचा एक संदेश का होऊन गेलेला आहे आणि त्याने असं लिहिलं की देवाने आमच्या पातकांची क्षमा इतकी केली आहे की त्या देवाने आमची सर्व पापे बांधून त्या खोल समुद्रामध्ये बुडवून टाकलेली आहे. एवढंच नाही केलं, देवाने आमच्या पापांचं गाठोडं बांधलं, मोळी बांधली, त्या खोल समुद्रात टाकून दिलं आणि किनाऱ्यावरती जाऊन फलक लावला, बोर्ड लावला, धोका आहे, इथे मासेमारी करू नका. काय लिहिलं? धोका आहे, इथे मासेमारी करू नका. पुन्हा तुम्ही ते पाप टाकून दिले त्या ठिकाणी गेलात की मेला. धोका आहे. समुद्र किनाऱ्याला आम्ही जातो त्यावेळेला काय होतं, बीच वरती आम्हाला लाल टॅग दिसतात ना, फडकलेले लाल रिबिनी दिसतात ना, कोस्ट गार्ड दिसतात ना, आणि ते काय सांगतात, इथून पुढे जायचं नाही, तुम्ही मरणार. धोका आहे, कारण तिथे खोल डोह आहे, जिथे गेला की माणूस परत येत नाही. आणि म्हणून प्रियानो, आम्ही देवाने आमची पापे पूर्व आणि पश्चिम इतकी दूर केलेली आहे. तो आमच्या पातकांचं स्मरण करत नाही. ख्रिस्त येशूमध्ये देवाने या सर्व आमच्या पातकाची क्षमा केली. भूतकाळातील, वर्तमान काळातील आणि भविष्यामध्ये आमच्याकडून जी होणारी पाप आहे आम्हाला ठाऊक नाही, पण प्रभू जाणतो. त्या सर्व पातकांची क्षमा प्रभूने ख्रिस्तामध्ये केलेली आहे. जी गोष्ट देवाला न आवडणारी केलेली आहे त्याची आठवण देखील परमेश्वर आम्हाला करत नाही. मीच तो देव, तो असं म्हणतो की मी तुमच्या पातकाची आठवण करत नाही. जुन्या गोष्टी होऊन गेल्या, पहा नवीन गोष्टी आलेल्या आहेत. जुन्या गोष्टी स्वतःला म्हणून आम्ही दोषी ठरवत बसू नये, आम्ही निराश होऊ नये. लक्षात आम्ही घेतलं पाहिजे की पाऊल देखील पापी होता. तो विश्वासदारांचा, मंडळींचा छळ करणारा होता. अधिकाऱ्यांकडून अधिकारपत्र छळासाठी घेऊन आलेला होता आणि प्रियानो अधिकृतपणे तो विश्वासदारांना खेचून आणत होता, अधिकाऱ्यांच्या पुढे उभा करत होता आणि त्यांना मरणाची सजा देत होता. स्टीफनाला तोंडमार केली. पुढाकार कोणी घेतला होता? पाऊलाने घेतलेला होता. प्रियानो तो पाहत होता, त्याने अधिकाऱ्यांना त्या स्टेफनाविरुद्ध भडकवून दिलेलं होतं आणि म्हणून त्याला तोंडमार करण्याची आणि जीवे मारण्याची सजा झालेली होती. हे काय पाप कमी आहे का? हे काय पाप कमी आहे? किती मोठी पातका या माणसाने केलेली आहे. परंतु ज्या वेळेला येशू त्याला भेटला त्यावेळेला त्याचं जीवन बदलून गेलं. देवाने त्याच्या पातकाची क्षमा केली. समजा तो तारण पावला या गोष्टीचं आठवणच करत बसला असता तर घेरापत्र मिळाले असते, आमची मंडळी देवाच्या वचनात उभी राहिली असते नाही. ज्या वेळेला तो असं म्हणतो की मागील गोष्टींच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, याचा अर्थ मी ते आठवत नाही, समोर आणतही नाही, जे आता त्यांच्याशी मी संबंध ठेवत नाही, कारण मी आता प्रभू ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती आहे. काय आहे? नवी उत्पत्ती आहे. रानातील इस्रायलाची आठवण करा बरं. त्यांना अन्न पाणी मिळेना तेव्हा कशाची आठवण झाली? मागील जीवनाची, गुलामगिरीतील जीवनाची. तिथे जेवण भरपूर मिळत होतं, भले गुलामगिरी असली तरी हरकत नाही ना, पण पोटा पाण्याची व्यवस्था झालेली होती. इथं काय तू रानामध्ये आम्हाला मरायला आणलेलं आहे? जुन्या जीवनाची त्यांना आठवण झाली, पण प्रभूने त्यांना त्या जुन्या जीवनातून पुढे पुढे नेत होता. त्याच्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं. मागील गोष्टींच्याकडे लक्ष लावल्यामुळे पुढे काय घडणार आहे, जे भविष्य दिलेले आहेत परमेश्वराने, त्याकडे त्यांचं लक्षच लागलेलं नाही. देव आज आमच्या जीवनात कसा आमच्यासाठी प्रियानो व्यवहार करत आहे, कशा प्रकारे तो आमच्याशी वागत आहे, याच्याकडे आम्ही देखील लक्ष देणं गरजेचं आहे. जो आशीर्वाद परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे तो ध्यानात घ्या आणि पुढे चला.
कुठे चला? मागे बघू नका. लोटाच्या बायकोला सक्त ताकीद दिली होती, मागे पाहायचं नाही. काय केलं तिने? थुंकू नका असं लिहिलेलं असतं. तिथं काय दिसतं? तिथेच थुंकलं. जिथे नका करू म्हटलं जातं तिथेच माणसं करतात. माणसाचा स्वभाव आहे. आणि हीच गोष्ट परमेश्वर आपल्या वचनातून सांगत आहे की आम्हाला जे परमेश्वराने आशीर्वाद दिलेले आहेत ना त्याच्याकडे पहा. तुमचा फोकस पुढे येणाऱ्या भविष्याकडे पहा, पुढील जीवनाकडे पहा. मागे नका पाहू. मागे खान आहे, मागे तुमचं पापी जीवन आहे. पुन्हा तिकडे गेलात तर संपाल, पुन्हा बाहेर येता येणार नाही. डेव्हिड लिव्हिंगस्टोनचं एक दुसरं उदाहरण तुम्हाला सांगत आहे. डेव्हिड लिव्हिंगस्टोन देवाचा एक सेवक होता आणि तो आफ्रिकेला मिशनरी म्हणून गेलेला असताना त्याला एक प्रश्न विचारला एकाने की साहेब आता तुमची इतकी सेवा झाली, आता तुम्ही पुढे कुठे जाणार आहे? आणि मग डेव्हिड लिव्हिंगस्टोन त्याला म्हणाले, मला कुठे जायचं याची काळजी नाहीये, पण मला एकच आनंद आहे की मी पुढे सेवेला जातो. डेव्हिड लिव्हिंगस्टोन. आणि तो असा म्हणाला, आय डोंट केअर वेअर आय गो ॲज लॉंग ॲज इट इज फॉरवर्ड. मी कुठे जाणार याची काळजी करत नाही. आणि म्हणून अब्रामाला पण देवाने सांगितलं नाही, त्याला फक्त सांगितलं मी दाखवेन त्या देशात जा. नो GPS, मी दाखवेन तिथं तुला जायचं. एलियाला पण देवाने तेच सांगितलं, तू उठ आणि करीत ओळा नजीक जाऊन स्वतःला लपव. उठ आणि सारपत येतील त्या विधवेकडे जा, तिच्या घरात तुझ्या जेवणाची सोय केली आहे. उठ आणि त्या घरामध्ये जा जिथे त्या विधवा स्त्रीचा मुलगा मरण पावलेला. परमेश्वर आम्हाला मार्गदर्शन करतो. आम्ही नेहमी प्रभूच्या गोष्टींसाठी पुढील गोष्टींकडे लक्ष लावले पाहिजे आणि त्याकरता मागील गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करावे. प्रियानो, आमचा स्वभाव जुनं सोडायचं नाही, ते पण पाहिजे आणि नवीन पण पाहिजे. एकाच बुदल्यात जुना पण द्राक्षरस टाकायचा आहे आणि नवा पण पाहिजे. आणि प्रभू म्हणते, अरे कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? इम्पॉसिबल. तिसरं उदाहरण तुम्हाला सांगतो प्रियानो, 13 वचनामधून आम्हाला पाहायला मिळतं. ते म्हणजे शर्यतीत धावणारे. काय म्हणतो 14 वचनामध्ये? ख्रिस्त येशूमध्ये जे वरील पाचार्य त्या संबंधीचा पण जिंकण्यासाठी, बक्षीस जिंकण्यासाठी मर्यादेवरील पुढेकडे मी धावत आहे. हेच माझे काम आहे. शर्यतीमध्ये तो धावत आहे प्रियानो. इतर पार्टिसिपंट्स बरोबर, इतर धावणाऱ्या लोकांच्या बरोबर तो धावत आहे. शर्यतीमध्ये तुम्ही पहा, टीव्हीवरती जेव्हा आपण स्पोर्ट्स चॅनल लावतो त्यावेळेला शर्यतीमध्ये धावणाऱ्यांच्याकडे तुम्ही जर लक्ष लावलं तर तुम्हाला असं दिसेल ते धावत असतात, परंतु धावताना त्यांचं मस्तक, त्यांचं शिर सरळ असतं. खाली बघून धावतात का? काय इकडं बघ तिकडं बघ करत धावतात का? ते सरळ त्यांचं मस्तक असतं. आणि डोळे कुठे लागलेले असतात? फिनिशिंग लाईनला लागले. जिथे शर्यत संपते त्या रेषेकडे त्यांचं लक्ष लागलेलं असतं. मागून कोण पुढे जातं, मी कोण सगळ्यांच्या पुढे आहे का काय, हे ते बघत बसत नाही. ते जर बघायला 1 सेकंद जरी थांबले, हरलेच. मागचा किती जोरात येईल, किती वेगात येईल याचा काही नेम नाही. आणि म्हणून आम्ही अशा प्रकारे धावलं पाहिजे प्रियानो. त्या फिनिशिंग लाईन कडे एकटक बघत धावणारे ख्रिस्ती विश्वासू आम्हाला व्हायचं आहे. आमचं लक्ष भविष्याकडे असलं पाहिजे, कनान देशाकडे असलं पाहिजे, परमेश्वराच्या सानिध्याकडे असलं पाहिजे. आणि त्यासाठी मागील गोष्टींच्याकडे आम्हाला दुर्लक्ष करायचं आहे, पुढे आम्हाला पाहायचं आहे. हा संपूर्ण अध्याय जो आहे फिलिप्पियरास पत्र 3रा अध्याय, हा संपूर्ण अध्याय देवाच्या दासाने आमच्या शर्यतीबद्दलच लिहिलेला आहे. आम्ही शर्यतीमध्ये कसं असायला हवं, कसं धावायला हवं, आमचं लक्ष कुठं असायला हवं आणि आम्ही ती शर्यत व्यवस्थित आणि पूर्ण करावी याचा प्रयत्न करायला हवा. ख्रिस्ती जीवन हे मॅरेथॉन प्रमाणे आहे. आम्हाला शेवटपर्यंत धावायचं आहे. हे प्राणी 3रा मुद्दा आहे आणि तो म्हणजे फिलिप्पियरास पत्र 3रा अध्याय 14व्या वचनामध्ये, मध्येच आम्ही थांबू नये, मध्येच आम्ही अडकू नये. आणि मग असं म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये, संत पौल म्हणतो की आय प्रेस टुवर्ड द मार्क फॉर द प्राइज ऑफ द हाय कॉलिंग ऑफ गॉड इन ख्राइस्ट जीसस. आजचा विषयच आहे की ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला उच्च पाचारण केलेला हाय कॉलिंग ऑफ गॉड आहे. आम्हाला आम्ही स्वतःला कमी लेखू नये, कमी लेखू नये.
संत पाऊल आम्हाला या वचनातून हे शिकत आहे. तो भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळाविषयी लिहित आहे, त्यात लोकांची आम्हाला अवस्था दिसते. आणि या वचनावरून आम्हाला हे शिकायला मिळतं, काही 3 प्रकारचे गट असतात लोकांच्या मध्ये, बरं का. आता तुम्ही आणि मी कुठल्या गटामध्ये मोडतो हे आपण ठरवायचंय, कोणाला सांगायची गरज नाही, मनातल्या मनात ठरवायचं आहे. एक गट असा असतो की जे मागील गोष्टी पाहत असतात, त्यांना मागील गोष्टी आवडतात. मग स्वतःच्याही जीवनातल्या आवडतात आणि दुसऱ्यांच्याही जीवनातल्या आवडतात. स्वतःच्या जीवनातल्या गोष्टी कोणाला सांगणार नाहीत, पण दुसऱ्यांच्या जीवनातील मागील गोष्टी गावभर सांगतील जाऊ. कुठं कट्ट्यावर बस, कुठं त्यांच्या घरीच जा, कुठं चहालाच बस, कुठं बागेतच बस, है ना. जिकडे भेटतील तिकडे तो असा आहे, ती अशी आहे. तुम्हाला माहिती आहे का, मागील गोष्टीमध्ये रस घेणारे काही लोक असतात. तर दुसरा गट असा आहे की तो गट पुढील गोष्टींच्याकडे लक्ष देतो. आता मला पुढे जगायचं आहे, मला पुढे या माणसाचं भविष्य घडवायचं आहे, माझ्या लेकरांचं माझं भविष्य प्रभूमध्ये घडवायचं आहे, आणि त्यासाठी मला देवाच्या वचनाचं मनचिंतन करायचं आहे, चर्चला जायचं आहे, प्रार्थनेमध्ये राहायचं आहे. अशा प्रकारचा एक गट असतो प्रियानो. आणि तिसरा गट काय माहितीये का, तो मध्येच असतो. कुठे असतो तो? मध्येच असतो. ना तो मागच्या गोष्टी उकरत, ना तो पुढच्या गोष्टी विचार करत, तो मध्येच असतो आणि म्हणतो आहे त्यात मी. इस्रायलचं उदाहरण तुम्हाला हे गट पाडलेलेच दाखवतो, बरं का. इस्रायल राष्ट्रामध्ये अशा प्रकारचे 3 गट होते प्रियानो. असं म्हटलेलं आहे, त्या इस्रायल राष्ट्रामध्ये रानामधून जात असताना काही लोक मागील गोष्टीवर नजर ठेवून होते. ज्या ज्या वेळेला त्यांना त्रास व्हायचा, मोशेला म्हणायचे तिकडे काय चांगलं नव्हतं का, इकडे कशाला मारायला आणलंय. आमच्या पण मंडळीत आहे हे असं कधी नव्हतं, मागं असं होतं, आम्ही केलेलं. मागे पाहणारे काही लोक असतात आणि ते फार त्रासदायक ठरतात. ते प्रगती करू देत नाही, ते नाश करतात, स्वतःचाही करतात आणि आम्हाला ओढून घेऊन जातात. इथं तसंच झालंय. ज्या ज्या लोकांनी मोशेकडे कुरकुर केले, शास्त्रात दिले, ते सगळे रानात मेले. काय दिले? मेले. तुम्ही आणि मी कुठल्या गटात आहे याचा आपणच अभ्यास करायचा, बरं का. पण त्या सगळ्या मेलेल्यांच्या मधून फक्त 2च वाचले, एक यहोशुआ आणि दुसरा कालेब. हे 2घेच वाचले आणि ते पुढे गेले, कारण त्यांचं लक्ष या सगळ्या गटामधल्या लोकांसारखं नव्हतं, ते पुढे पाहणारे होते. मग त्यांच्यामध्ये दुसरा गट आम्हाला पाहायला मिळतो की काही लोक जे होते ते पुढील गोष्टींकडे नजर ठेवून होते, आणि त्यांना जो परमेश्वराने मोशेच्या द्वारे आणि पूर्वजांच्या द्वारे वारसा दिलेला होता, तो वारसा त्यांनी जपून ठेवलेला होता. जे भविष्य दिलेले होते की मी तुम्हाला कनान देशामध्ये जाईन, तुम्हाला त्या ठिकाणी दुधामधाचा प्रदेश सापडेल, त्या ठिकाणी मी तुमची वस्ती करेन आणि मग तुम्ही माझे लोक आणि मी तुमचा देव होईल, हे सगळे भविष्यावरती विश्वास ठेवून चालणारे काही लोक होते. आणि म्हणून ते कुरकुर करत नव्हते. या ठिकाणी आम्हाला हा दुसरा गट पाहायला मिळतो प्रियानो, की जो पुढील गोष्टींच्याकडे नजर ठेवून होते. त्यांना मिळालेला वारसा, अभिवचन त्यांनी आपल्या उरी बाळगली होती आणि ते पुढे निघून गेलेले आहे. आणि ते पोहोचले कुठं? कनान देशात. कुठे पोहोचले? कनान देशात. नवीन जन्मलेली पिढी प्रियानो ती कनान देशात पोहोचली, आणि जुनी पिढी कुठे गेली? रानात. फरक आहे. या सगळ्या गोष्टी आपण स्वतःला, स्वतःच्या मंडळीला, कुटुंबाला लागू करून घेऊया. आणि तिसरा गट त्यांच्यामध्ये असा होता की जे आहे त्याच्यामध्ये समाधानी होते. यार्दनी जवळ आलेले सगळे लोक, आणि मग त्यामधील 3 जे वंशज होते. रुबेन वंश होता, रौबेन ज्याला म्हटलेला आहे, गाद वंश होता, आणि मनशेचा अर्धा वंश. हे मोशेकडे आले आणि म्हणाले आम्हाला पलीकडे नाही यायचं, आम्हाला यार्देन ओलांडून पलीकडे कनान देशात नाही यायचं, आम्ही आहे तिथे सुखी आहेत. अनुवादाच्या पुस्तकात दिलंय. कारण त्यांच्याकडे पशुपालनाचे अनेक जनावर होते, ते सुखी होते, आनंदी होते, आणि ते म्हणाले तिथं जाऊन आम्हाला नाही प्रॉब्लेम करायचा आहे आमचा स्वतःचा, आम्हाला इथंच बरं आहे. मोशे काय म्हणाला माहिती का? माझी पण डोकेदुखी कमी झाली. मनात म्हणाला बरं तुम्ही नाही येत ना, ठीक आहे, कारण त्यांनी लढाई करण्यासाठी सेवा दिली. ते म्हणाले आम्ही पुढे येत नाही, परंतु तुम्ही जे सगळे पुढे जाताना तुमच्या विरुद्ध येणाऱ्या शत्रूंचा आम्ही काय करू? लढाई करून पाडाव करू.
आणि तो मोशे म्हणाला, ठीक आहे, ऑल राईट, तुम्हाला इथंच राहायचंय ना, कनानात यायचं नाही ना, मग इथेच राहा, लढाया करा आणि आम्ही पुढे जातो. आणि मग बाकीचे वंशज घेऊन मोशे यार्देन ओलांडून योशुआ कुठे गेला? पलीकडे गेला. आमच्या जीवनामध्ये प्रियानो अशा प्रकारे या लोकांच्या प्रमाणे प्रियानो आम्ही करत असतो. ते लोक प्रभूकडे आले आणि त्यांनी प्रभूचा स्वीकार केला, ते पलीकडे गेले. ज्यांनी स्वीकार केला नाही, देवाच्या वचनावर विश्वास ठेवला नाही, ते अलीकडेच राहिलेले आहेत. आणि त्या विभागाला आज जॉर्डन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? जॉर्डन म्हटलं जातं. यार्देनेच्या अलीकडचा देश. अनेक विश्वासधारे असे आहेत जे इतरांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात, पण स्वतः मात्र जातात नाही, तुम करो मैं पीछे हूं, तुम आगे बढ़ो हम तुम्हारे पीछे. आहे तिथे समाधान मिळवून, समाधानी राहून प्रभूमध्ये काम करायचं नाही, आहे तेवढं चालवायचं, असे जर असू तर प्रियानो आम्ही सावध राहिलं पाहिजे. वचन 14 वाचा बरं, काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी? फिलिप्पियस पत्र 3:14 वचन. ख्रिस्त येशूमध्ये देवाचे जेवढील पाचारण त्या संबंधीचा पण बक्षीस जिंकण्यासाठी मर्यादेवरील पुढेकडे मी धावतो, हेच माझे एक काम आहे. आम्ही इतरांना पुढे जाऊ देऊ, स्वतः मागे राहू नये, हे प्रभू शिकवतो. तुम्ही पण काम करा त्यांच्याबरोबर. शेवटचा मुद्दा आहे वरील पाचारण. इब्री लोकासपत्र 12 अध्यायात पहिल्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? आम्ही कुठल्या कशाने वेढले गेलेले? पहा बरं, इब्री लोकासपत्र 12 अध्याय पहिलं वचन काय म्हटलेलं आहे प्रभूच्या सेवकाने? आपण आपल्या इतक्या साक्षीरूपी मेघाने वेढलेल्या म्हणून आपण हे सर्व दडपण आणि सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. काय टाकून? पाप टाकून, दुर्लक्ष करून. आमच्या त्या जीवनाकडे आम्ही दुर्लक्ष केलं पाहिजे. आमची जी शर्यत आहे प्रवेशमध्ये ती चिकाटीने आपण पूर्ण केली पाहिजे. कारण पाऊल चिकाटीने पुढे 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 जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने मध्येच मार्ग बंद केला नाही, मध्येच त्याने देवाचं काम सोडलं नाही. कारण इब्री लोकासपत्र 10 अध्याय 5 आणि 7 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, यास्तव तो जगात येते वेळी म्हणाला, यज्ञ, पशु आणि अन्नार्पण यांची तुला इच्छा नाही, तू माझ्यासाठी शरीर तयार केले आहे. यावरून मी म्हणालो, पहा, हे देवा ग्रंथपटामध्ये माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करावयासाठी मी आलो आहे. 7वं वचन, मी आलो आहे. खरोखर देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातील शब्द आहे. प्रभू देवबापाचे कार्य करण्यासाठी ख्रिस्ताला पाठवलेलं आहे आणि त्याच्याद्वारे प्रभूने आम्हाला पाचारण दिलेलं आहे. यासाठी की देवाची जी योजना आहे ती आम्ही पूर्णतेस न्यावी. एक उदाहरण सांगतो आणि मग मी संपवतो. अर्नेस्ट शेल्टन यांच्यावरील डॉक्युमेंटरी बघत असताना असं वाटतं की ख्रिस्ती असावं तर या अर्नेस्ट ब्रदर सारखा असावं. कसा काय केलं त्याने? अर्नेस्ट हा एक साहसी ॲडव्हेंचरस व्यक्ती होता आणि त्याला अंटार्क्टिक क्रॉस करायचं होतं. अंटार्क्टिक म्हणजे तुम्हाला माहिती की ज्या ठिकाणी बर्फच बर्फ असतो, समुद्र बर्फाचा होऊन जातो, पाणी गोठून जातं आणि रक्त गोठवणारी थंडी असते त्या ठिकाणी. आणि त्याला तिकडं जायचं होतं आणि त्यासाठी त्याने 28 पुरुषांची निवड केली. किती? 28. पण त्याने कोणाला कसे निवडलं ही पण एक मनोरंजक आणि विचार करायला प्रेरणा देणारी गोष्ट आहे. आम्हाला जायचंय, आम्हाला यायचंय असं म्हणणाऱ्यांना त्याने घेतलंच नाही. कारण ते हौशी होते. त्यांना फक्त यायचं माहिती होतं, काय झालं की परत पळपुट्याप्रमाणे परत जायचं होतं हे त्यांना नव्हतं माहिती. आणि म्हणून मला पण यायचंय असं म्हणणाऱ्यांची निवड त्याने केली नाही. त्याने जेवढे उत्सुक होते त्या सगळ्यांची इंटरव्ह्यू घेतले आणि त्यामधून जे संवेदनशील होते, जे स्थितिस्थापक होते, लवचिक होते, ज्यांची मनोवृत्ती सकारात्मक होते, त्यांनाच त्याने निवडून घेतले. प्रोग्राम करायच्या आधीच आडापोडा घालणाऱ्यांना बाहेर घालवा. ते तुमचं काम होत येणार नाही. अशा माणसांना जवळ करू नका. कारण सकारात्मक एनर्जी शक्ती तुमच्यात आहे. त्याच्या नकारात्मक शक्तीमुळे तुम्ही देवाचं काम करू शकणार नाही. देवाचंच काय, तुमच्या घरातले काम ते करू देणार नाही तुम्हाला. आणि म्हणून या ठिकाणी या मनुष्याने 28 माणसं अशी निवडली
ज्यांची विचार शक्ती सकारात्मक होती, जे धाडसी होते आणि अशांनाच त्याने निवडलं. त्या मोहिमेवरती त्याने तक्रार करणारे, आरडाओरडा करणारे, नकाराची घंटा वाजवणारे, संकट आले की पळून जाणारे असे लोक टाळले. ते काही कामाचे नाही, ते काही कामाचे नाही. ज्यांना त्याने निवडले त्यांच्यात त्याने गुणधर्म पाहिले, त्याचा स्वभाव पाहिला आणि त्यांना जे पाहिजे होतं त्याला ते त्यांच्यामध्ये दिसलं आणि त्यांची त्याने निवड केलेली आहे. काहीही झाले, कोणताही प्रसंग आला तरी सकारात्मक राहणाऱ्यांचीच त्याने स्वतः बरोबर अंटार्क्टिकाच्या मोहिमेवरती येण्यासाठी निवड केलेली आहे. ख्रिस्ती विश्वासधाऱ्यांनी देखील सकारात्मक असावे. कुरकुर करणारे रानात मेले, आरडाओरडा करणारे रानात मेले असे आम्ही असू नये. संकट आले की इकडून पळू का तिकडून पळ मार्ग शोधणारे असे ख्रिस्ती आम्ही असू नये. आम्ही काय कामाचे नाही. अर्नेस्ट आणि त्याचे 28 सहकारी अंटार्क्टिकाच्या मोहिमेवर निघाले. चला आपण आता त्यांच्याबरोबर प्रवासाला लावूया. पुढे असं म्हटलेलं आहे की ते निघाले खरे पण पोहोचलेच नाही. ते निघाले खरे परंतु पोहोचलेच नाही, कारण त्यांचे जहाज एका बर्फात अडकले. कुठं अडकले? एका बर्फात. हिवाळा जवळ आला होता. 150 मैलाचा बर्फाचा तो काय म्हणतात त्याला, आईसबर्गला काय म्हणतात मराठीत, बर्फाच्या लाद्या अशा त्याने पाहिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये हे जहाज जाऊन अडकलं. ते टायटॅनिक धडकलं, हे अडकलं. आणि मग असं म्हटलेलं आहे की समजा आपण अशा परिस्थितीत अडवलं तर काय करणार? आई 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 देवदेव करणार, दुसरं काहीच नाही. आणि दुसरं ज्याने आम्हाला नेलं त्याला शिवाय घालणार, काय बाबा तू मरायला इथं आम्हाला आणलंस, आमच्या घरी काय सुख नव्हतं का? आम्ही ह्या गोष्टी केल्या असत्या, परंतु ह्या गोष्टी करणाऱ्यांना त्याने मागे ठेवलं होतं आणि ह्या गोष्टी जे न करणार आहेत त्यांना त्याने स्वतः बरोबर घेतलं होतं. किती मोठा निर्णय चांगला होता त्याचा. आणि मग ते ज्या जहाजामध्ये राहिले त्या जहाजामध्ये आता त्यांना पुढे जाता येईना म्हणून खेळ खेळत बसले, खात पीत बसले. नित्याची त्यांनी कामं केलेली आहेत. अर्नेस्टने त्यांना रिकामं राहू दिलं नाही. तो रोज त्यांना काय ना काहीतरी काम द्यायचं, कारण अर्नेस्टला माहित होतं हे रिकामे बसले की निराश झालेच. त्याने त्यांना एंगेज ठेवलं. एम्प्टी माइंड डेव्हिल्स वर्कशॉप. एम्प्टी माइंड डेव्हिल्स वर्कशॉप. त्याने त्यांना निराश होऊ दिलं नाही. दक्षिण समुद्रामध्ये ते त्या बर्फात अडकलेले होते. त्या बर्फाच्या लादीवरती ते तरंगत होते. त्यांचं अडकल्यामुळे त्या बर्फाचा दबाव त्या चारी बाजूनी जहाजावरती आल्यामुळे जहाज फुटलं. काय झालं? जहाज फुटलं आणि त्याचे तुकडे तुकडे झाले. मग यांना ते जहाज सोडण्याशिवाय पर्यायच उरला नाही. त्यांनी अन्न सामग्री जेवढी होती तेवढी घेतली आणि कॅम्पसाठी शिबिर बनते, काय म्हणतात, कॅम्प बनवण्यासाठी साहित्य होतं ते घेतलं. त्यांच्याबरोबर कुत्री पण होते, ते कुत्री पण त्यांनी घेतले आणि सगळी ती बोट सोडून दिली. आणि 200 दिवस ते बर्फाच्या त्या फलाटावरती, काय म्हणतात, राफ्टवरती, तराफ्यावरती ते तरंगू लागलेले आहेत. 280 दिवस अशा प्रकारे त्यांनी तरंगत काढले. आग करण्यासाठी, जेवण बनवायला त्यांना त्यांच्या तुटलेल्या जहाजाचे तुकडेच कामाला आले. एक कोरडी जमीन होती, त्याच्यापासून ते 346 मैल दूर होते. मग त्यांनी काय ठरवलं, आपण टीम बनवायची, एकटं दुकटं राहायचं नाही. मग त्यांनी टीम बनवले आणि एकत्र मिळून ते जेवण करायचे, काम करायचे. समुद्रातील सील पक्षी ते मारायचे, पेंग्विन मारायचे, त्याचं ते जेवण करून खायचे. अशा प्रकारे त्यांनी प्रियानो जेवणाला प्रारंभ केला. पण लवकरच खाद्यपदार्थ संपले. आता काय करायचं, आता कसं जगायचं? मग त्यांनी सोबत आणलेल्या कुत्र्यांच्यावर ताव मारला. पर्याय जगायचं आहे ना, जगायचं आहे. आणि मग त्यांनी स्वतःचा कॅम्प दुसरीकडे हलवलेला आहे. त्या तरंगत्या बर्फावरती ते 14 दिवस चालले. किती? 14 दिवस चालले. आणि मग पाहतात तर काय, 14 दिवस फक्त 7च मैल चालले. किती? 7च मैल. कारण ते काय रस्ता नव्हता पळत जायला. ते जसा पाय टाकायचे तसे ते धडपडायचे, कोलमडायचे. स्वतःचा बॅलन्स सांभाळायचा, पाणीच वर यायचं, दुसऱ्या दगडावर, त्या दुसऱ्या हिमनगावर पाय ठेव. अशा प्रकारे ते चालते. त्यांचं समाधान होतं, आम्ही खूप चाललो. नंतर पाहिलं तर त्यांनी 7च मैल चाललो. मग 14 दिवसात 7 मैल चालल्यावर ते थकले. त्यांनी एक कॅम्प केला आणि त्या कॅम्पला धीराचा कॅम्प नाव दिलं. काय दिलं? धीराचा
कारण त्यांना आता पेशन्स असण्याची गरज होती, त्यांना धीर असण्याची गरज होती, कारण या परिस्थितीमध्ये ते एकमेकावर ओरडू शकत नव्हते. ते धीराने वाट पाहत राहिले आणि प्रियानो अचानक गरम पाण्याचा प्रवाह जोरात आला आणि ते बर्फाचे तुकडे वितळून गेले आणि त्यामुळे त्यांनी कॅम्प उचलला. त्या बर्फाच्या तुकड्यांच्या जवळ त्यांचे जे बोटीचे जहाजाचे तराफे होते, लाकडाचे पट्ट्या होत्या, त्या त्यांनी घेतल्या. त्यांच्या आधारे 4 दिवस ते तराफे हलवत 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 पुढे पुढे जात होते. 108 तास रात्र दिवस ते तराफे हलवत स्वतःचा जीव वाचवत. किती तास? 4 किती दिवस झाले? 4-5 दिवस आहे ना, बरोबर ना? 4-5 दिवस ते तरंगत राहिले आणि मग तरंगल्यानंतर ते त्या तराफ्यावरून ते एका बेटावरती आले. त्याला एलिफंट बेट असं म्हटलेलं आहे, एलिफंट आयलंड म्हटलेलं आहे. आणि त्यांना वाटलं की त्या ठिकाणी ते जगू शकणार आहेत, पण ते त्या ठिकाणी ते राहू लागले. आणि मग अर्नेस्टने काय ठरवलं, आपण 4 जणांना सोबत घेऊया आणि त्या तराफ्याच्या मदतीने आपण आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी पोहोचूया. आणि मग त्या अर्नेस्टने 4 जणांना घेतलं आणि तराफ्याच्या सहाय्याने ते दक्षिण जॉर्जियाला पोहोचलेले आहे. 16 दिवस 30 फूट उंचीच्या लाटांना तोंड देत हे 4 पोहोचले आणि त्या साऊथ जॉर्जियाला, दक्षिण जॉर्जियाला पोहोचल्यावर आयलँडवर उतरल्यावर बघतात तर काय, चुकीच्या ठिकाणी आले. त्यांना पुढच्या दिशेने जायचं होतं त्या आयलँडवर, ते मागच्या दिशेला पोहोचले. मग पुन्हा आता काय करायचं त्यांनी विचार केला आणि मग त्याने काय केलं, अर्नेस्टने दोघांना म्हटलं तुम्ही इथंच थांबा, आम्ही दोघे पुढे जाऊन येतो, काय मदत मिळते का पाहतो. मग त्याने दोघांना घेतलं, पुन्हा तराफ्याच्या साह्याने ते पलीकडच्या बाजूला गेले. तेव्हा त्यांना एक मनुष्य दिसला, जो एक मनुष्य अख्खं आपलं घर सोडल्यापासून म्हणजे 532 दिवसानंतर एक माणूस त्यांना दिसला. त्याच्या सगळीकडे पाणीच पाणी दिसत होतं. आणि मग असं म्हटलेलं, त्या माणसाला त्यांनी मदत मागितली. त्यांनी लगेच आपली बोट काढली आणि त्या बोटीतून ह्या दोघांना परत बोटीत घेतलं, त्या किनाऱ्याला आणलं. मग त्यांनी सांगितलं की आमचे बाकीचे 24 प्रवासी, 24 सहकारी कुठे आहेत? एलिफंट आयलंडवर अडकलेले आहेत. मग ते त्या ठिकाणी जायला निघाले, पण बर्फ. एकदा गेले परत आले, दुसऱ्यांदा गेले परत आले, तिसऱ्यांदा गेले परत आले, चौथ्यांदा ते गेले, त्यांना यश मिळालं. आणि मग त्यांनी टग बोट घेतले, त्या टग बोटीमध्ये सर्वांना बसवलं आणि ते घेऊन त्यांना जॉर्जियाला आलेले आहे. एलिफंट आयलंडवर सोडून जेव्हा अर्नेस्ट त्यांना निघाला होता, तेव्हा त्या माणसांच्याकडे 24 जणांकडे फक्त 4 दिवस अन्न पुरेल एवढंच अन्न होतं. पण जॉर्जियावर पुन्हा त्या एलिफंट आयलंडला जाईपर्यंत अर्नेस्टला 4.5 महिने लागले होते. किती? 4.5. त्याला वाटलं ते सगळे मेले असते आणि म्हणून तो घाबरत 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 तिथे गेला. पाहत होतो काय 24च्या 24 जिवंत होते. हे कसं झालं? ते कसे जगले? त्यालाही आश्चर्य वाटलं. 4 दिवसाचंच रॅशन त्यांच्याकडे होते. कारण मनाने ते खचले नव्हते, ते धाडसी होते, सकारात्मक होते, हार मानणाऱ्यांपैकी ते नव्हते. आणि म्हणून प्रियानो ते जगले. एकही त्यातला मेला नाही, एकही मेला नाही. मग प्रियानो अर्नेस्ट पुन्हा जॉर्जियाला आला, पण दुर्दैवाने त्याला हार्ट अटॅक आला आणि तो मरण पावला. काय शिकायला मिळते या स्टोरीवरून? माणसांच्या मध्ये चिकाटी हवी, मनुष्यांच्या मध्ये तग धरून राहण्याची शक्ती हवी, निराश न होता पुढे जाण्याची जिद्द हवी. तुम्ही मरणाला सुद्धा ओलांडून पुढे जाऊ शकता. मृत्यू समोर असला तरी तुम्ही जगू शकता. ते पाय नावाचा एक पिक्चर आला होता माहिती आहे? एक पोरगा त्या बोटीमध्ये असतो, तिथं वाघ असतो त्या बोटीमध्ये. हो, अनेक चित्रपट. आम्ही चिकाटीने प्रभूमध्ये पुढे जायचं. म्हणून तुम्ही काल व्हिजिटला गेल्यावर एका ठिकाणी म्हटलं, प्रभू काय म्हणतो? अरुंद रस्त्याने जाण्याचा नेटाने प्रयत्न करा, चिकाटी राहिली पाहिजे. हा प्रभूचा उद्देश आहे. तुमची जिद्द त्या ठिकाणी प्रेरकपणाला लागलेली असते. आणि म्हणून संत पौल म्हणतो की मी माझ्या शरीराला बुकलून ठेवतो, दास करून ठेवतो, यासाठी की मला जिथे पोहोचायचं आहे तिथे मी पोहोचू शकेन. जे बक्षीस प्रभूने माझ्यासाठी नेमलेलं आहे ते मी स्वीकारू शकेन. अर्नेस्टने योग्य माणसांची निवड केली, जे संवेदनक्षम होते, जे धैर्यवान होते, जे धीर ठेवणारे होते, जे सकारात्मक होते. आम्ही ख्रिस्त येशूमध्ये शर्यतीमध्ये धावत आहे. हे गुण आमच्यात आहेत का?
त्या गुणांची आम्ही जोपासना करावी हे प्रभू आम्हाला शिकवत आहे. आणि जे पाचारण परमेश्वराने आम्हाला केलेलं आहे, त्याच्या सेवेसाठी त्याने बोलावलेलं आहे प्रियानो, ते करण्यासाठी आम्ही प्रभूमध्ये वाटचाल करावी, शर्यतीमध्ये आम्ही भाग घ्यावा आणि शेवटपर्यंत सकारात्मक दृष्टीने जे प्रभूचं काम करत आहे त्यांच्यासोबत आम्ही काम करावं. म्हणून प्रभू तुमच्या मनाची तयारी करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तू आमचा महान परमेश्वर आहेस, तू आमचा देव आहेस. आज तू आपल्या वचनातून आम्हाला शिकवलं आहेस. वरील गोष्टींकडे प्रभू जे पाचारण तू आम्हाला दिलेलं आहेस, जे बक्षीस आमच्यासाठी ठेवलेलं आहे, त्याप्रमाणे परमेश्वर विद्या मिळवण्यासाठी आम्ही धावावे. मागील गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करावे आणि पुढील गोष्टीकडे लक्ष आम्ही जीवन जगावे. म्हणून तो आम्हाला सहाय्य कर. आता हे प्रभू तू आमचा ताबा घे. तारणारा आमचा महान प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन.